आज आपण अशी भाजी बनवणार आहोत, की जे नाव घेताच नाकं मुरडतात. बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही. परंतु आपण तीच भाजी इतकी स्वादिष्ट बनवलेली आहे, की खाणारे बोटे चाटतच राहतील. अशा पद्धतीने ही भाजी इतकी चविष्ट आणि सुगंधी भरली दोडक्याची भाजी, रस्सा भाजी इथं आपण बनवलेली आहे. त्या भाजीसाठी आपण तीळ, शेंगदाणे आणि खोबरे, हिरव्या मिरच्या, लाल तिखट याचा असा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे भाजी फारच चविष्ट बनलेली आहे. मग दोडक्याच्या तुम्ही अनेक पद्धतीच्या भाज्या बनवू शकता. पण अशी पण भाजी एकदा बनवून पहा, अतिशय स्वादिष्ट लागते पहा. आपल्याला या भाजीसाठी कोवळे जर दोडके मिळाले तर अतिउत्तम किंवा जाड जर दोडके मिळाले, तर त्याची आपल्याला चटणी किंवा ठेचा करता येतो. पण असे कोवळे जर दोडके मिळाले, तर आपल्याला अशी भाजी बनवता येते, पटकन शिजते पहा. तुम्हाला ही भाजी 2 प्रकारात पाहायला मिळेल. एक कोरडी पण याची भाजी कशी वापरता येईल आणि नंतर पाणी टाकून पण कशी वापरता येईल, अशा पद्धतीने ही दोडक्याची भाजी आपण इथं पाहणार आहोत पहा. सुरुवातीला आपण तुम्ही ही दोडकी बघितलेली आहेत. सुरुवातीला आपण एक मसाला तयार करून घेणार आहे पहा. एकदम साधा, सोपा तुमच्या घरात सगळ्या वस्तू या आहेत. त्याच्यामुळे हा मसाला आता मूठभर इथं आपण गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे. मसाला भाजण्याचीच कढई आहे आमची. शेंगदाणे टाकलेत आपण मूठभर आणि ते थोडे चटचट वाजायला लागलेत. त्याच्यानंतर आपण इथं किसलेलं थोडं खोबरं टाकलेलं आहे पहा. खोबरं थोडं किसूनच घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा आवाज आल्याशिवाय खोबरं टाकायचं नाही पहा. नंतर इथं आता खोबरं टाकल्यानंतर 1-2 मिनिटातच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत पहा. ह्या वस्तू एकामागे एकच टाकायच्या आहेत कारण त्या भाजतात नंतर. इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून हिरव्या मिरच्या घेऊ शकता कारण आपण नंतर तांबडं तिखट पण त्याच्यात टाकणार आहेत पहा. नंतर इथं लसूण जो आहे, लसूण पण याच्यात टाकून घेतलाय आपण आणि जो कढीपत्ता आहे तो पण याच्यात टाकायचा आहे. कारण कढीपत्ता जर फोडणीला टाकला, तर बरेच जण तो खात नाहीत. असा याच्यात तो जर भरडून निघाला, तर तो खाण्यात पण येतो पहा. असं हे चांगलं मंद आचेवर खरपूस अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे. मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर सगळंच कच्चं राहून जाईल आणि धूर धूर उडतो नुसता. असं मंद आचेवर हे असं भाजून घ्यायचंय पहा. आणि एवढाच मसाला आपल्याला घालायचा आहे. आपल्याला धने पावडर टाकायची आहे. पण धने जर असतील अख्खे तर तुम्ही याच्यामध्ये अवश्य टाका. पण ते माझ्याकडे नाही आहेत. मी सगळी पावडर करून टाकल्यामुळे मी याच्यात आता नंतर पावडरच टाकणार आहे पहा. आता हा मसाला आपला भाजून झाला आहे हा. तो आता गार करण्यासाठी आपण ठेवून देणार आहेत. मसाला गार होईपर्यंत आपण हे जे दोडके जे आहेत, याचं आपण सालं काढून घेणार आहोत. मागची पुढची देठं काढणार आहोत. अशी साल काढून घ्यायची पहा. साली काढायचं जे यंत्र आहे बटाट्याचं, त्यानेच आपल्याला ही साल काढायची आहे पहा. पटकन निघते पहा, कारण दोडका फार कोवळा आहे हा. अशा ह्या सगळ्या आपण दोडक्याच्या इथं साली काढून घेतलेल्या आहेत पहा. आता ही मागची आणि पुढची बाजू इथं काढून घ्यायची आपल्याला आणि एका दोडक्याच्या फक्त मी 2 म्हणजे जे भाग आहेत ते करणार आहे. वांग्यासारख्या आपल्याला त्याला 4 त्याच्या फोडी करायच्या आहेत पहा. वांग्याला जशा पाडतो आपण तशा. अशा सगळ्या दोडक्याच्या इथं आपण फोडी करून घेणार आहेत पहा आणि त्याला अशा मध्ये खाचा मारणार आहेत. सगळ्या आपल्या इथं खाचा मारून झालेल्या आहेत. आता आपला मसाला पण तिकडं गार होतोय पहा तोपर्यंत. ठेवून दिलाय आपण आणि मग दरम्यानच्या काळात जी मसाला गार झालाय आपला, दरम्यानच्या काळात कोथिंबीर आहे हिरवी आपण ती पण चांगली बारीक चिरून घेऊ. कारण आपल्याला ती मसाल्यामध्ये नंतर टाकायची आहे थोडी. त्याच्यामुळे आत्ताच आपण ती बारीक करू. छान हिरवीगार कोथिंबीर आहे पहा. आता हा मसाला ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला धना पावडर राहिलेली पहा आपण ती टाकून घेणार आहेत. इथं सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हळद टाकलेली पहा आपण इथं. इथं जे तांबडं तिखट आहे ते टाकलंय आपण थोडं आणि काश्मीरी थोडं टाकलेलं आहे पहा. बाकी आपण काळा किंवा कुठलाच मसाला इथं वापरलेला नाही. मीठ पण टाकून घेतलंय. थोडंसं मीठ आपण नंतर टाकू जर वाटलं आपल्याला कमी पडलंय तर. असा मिक्सरमधून आपण त्याला भरडा केलाय पहा.
फार बारीकही नाही, फार मोठा पण नाही, असा मध्यम प्रतीचा तो आहे. आता कोथिंबीर टाकून याला एकदा पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचंय पहा. म्हणजे मसाला थोडा ओलसर पण होतो आणि कोथिंबिरीचा स्वाद त्याला चांगला येतो पहा. अशा पद्धतीने आपण याच्यात पाणी टाकायचं आहे आता आणि हे ओलसर करून घ्यायचा आहे मसाला. फार पातळ नाही करायचा पहा, असा मीडियम करायचा का जेणेकरून तो आपल्याला त्या याच्या दोडक्यामध्ये तो भरता आला पाहिजे. अशा पद्धतीने तो तुम्ही घट्ट करायचा आहे. आता दोडक्यात मसाला आपण भरून घेणार आहेत पहा. आपण वांग्यामध्ये मसाला अंगठ्याने भरतो, तर इथं आपण जे पहिलं जे बोट आहे त्यानेच आपल्याला तो भरावा लागतो. कारण ते दोडके मोडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हे काम नाजूक हातांनीच करावं लागतं. असा दोडक्यात संपूर्ण मसाला इथं भरून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने सगळा मसाला इथं भरून घ्यायचा आहे पहा. झालाय आपला शेवटचा दोडका राहिलाय. आपण सगळा मसाला इथं पद्धतशीर भरून घेतलाय. आता आपण भाजी फोडणीला टाकणार आहेत पहा. अतिशय पटकन होते पहा ही भाजी. वाटतं तितकं नाहीये, पण पटकन होते भाजी. मोहरी टाकलेली पहा आपण, जिरे टाकलेले आहेत. उभा कापलेला आपला नेहमीप्रमाणे आपण इथं लसूण टाकलेला आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला जो स्मॅश केलाय, बारीक कांदा इथं स्मॅश केलाय पहा, तो आपण इथं टाकलेला आहे. त्याच्यामुळे भाजी छान लागते आणि दोडका टाकल्यानंतर दोडके जळत नाहीत पहा. हिंग टाकलाय पहा आपण थोडा. तो बारीक हिंग माझा संपला होता, त्याच्यामुळे मोठा हिंग मी आता इथं बारीक केलाय कुटून, तोच टाकलाय मी याच्यात. आता कांदा चांगला गोल्डन रंगावर येईपर्यंत आपण तो तळायचा आहे आणि नंतर ही दोडकी त्याच्यामध्ये टाकायची आहेत पहा सगळी. आणि अशी खालीवर करून घ्यायची आहेत. दोडक्याला मुळातच स्वतःचं पाणी सुटतं पहा असं. दोडका नुसता स्वतःच्या पाण्यात सुद्धा शिजतो. पण आपण हे मसाले टाकल्यामुळे आपल्याला नंतर थोडंसं आपण पाणी टाकणार. ते केव्हा टाकायचंय बघू आपण. आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय. एक 5 मिनिटाच्या अंतराने आपण ते बघत चालायचंय. पाहिलं कसं पाणी सुटलंय बघा. दोडक्याला मुळातच पाणी सुटतं. त्याच्यामुळे आत्ता इथं पाणी टाकायचं नाही आपल्याला. त्या पाण्यातच तो शिजणार आहे पद्धतशीर. आता जो मसाला उरलेला होता ना, तो आपण या स्टेजला टाकू. 5 मिनिटं पहिल्यांदा त्याला परतून घ्यायचं चांगलं आणि याला सुद्धा पुन्हा पाणी सुटणार आहे पहा आता. कारण त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, मीठ आहे. पुन्हा एक झाकण ठेवायचं, थोडंसं मीठ टाकू आपण आणि एक 5-10 मिनिटाच्या अंतराने तुम्ही पाहायचंय पहा. कोथिंबीर पण टाकून घ्यायची, त्याचं पण पाणी होतं आणि मग दोडका याच्यातच आपला चांगला शिजून जातो मस्तपैकी. झाकण ठेवून द्यायचंय आता याच्यावरती आणि एक 5 ते 7 मिनिटांनी बघायचंय पहा. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. दोडक्याला पुन्हा एकदा पाणी सुटलेलं दिसतंय पहा आणि असा छान त्याला कलर आलेला आहे, स्ट्रक्चर आलेलं आहे आणि दोडका ह्या स्टेजला आपला शिजलेला आहे पहा. अशी भाजी तुम्ही गरमागरम टिफिनला देऊ शकता पहा किंवा मुलांच्या डब्याला पण देऊ शकता किंवा ताटात सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणासाठी तुम्ही घेऊ शकता पहा. शिजलेला आहे आपला दोडका. आता आपल्याला फक्त इथं थोडा लपथपीत थोडंसं त्याला रस्सा करायचा आहे म्हणून आपण इथं थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे. नाहीतर दोडका ह्या स्टेजला झालेला आहे तुम्हाला खाण्यायोग्य. आता पलीकडं मी गरम पाणी ठेवलं होतं. पाणी टाकून घेतलंय पहा. पाणी फार टाकायचं नाहीये. कारण तो आता शिजणार नाहीये जास्त दोडका. शिजून झालेला आहे. आपल्याला जेवढा पाहिजे मेंबर फार पातळी नाही करायची भाजी. त्या पद्धतीने आपण ते पाणी टाकायचंय. पहा किती छान शिजलाय. त्याला तवंग पण छान आलाय. दोडक्याची भाजी आपली रेडी आहे पहा. आता काढून घेऊयात आपण बाउलमध्ये. अतिशय टेस्टी लागते पहा ही भाजी. एकदा जरूर करून पहा. तुम्ही दोडका वेगवेगळ्या पद्धतीने करून खात असाल, पण अशी पण एकदा करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.
दिसते सुंदर भाजी तशीच चवीला पण जबरदस्त लागते पहा. म्हणजे दोडका न आवडणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे एक पर्वणीच आहे. जरूर करा आणि जरूर खाऊन पहा. धन्यवाद.